नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी गणित या विषयातील उदाहरण संग्रह क्रमांक 2 पाहणार आहोत. चला तर मग उदाहरणे बघूया. पहिला प्रश्न आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. या ठिकाणी आपल्याला हे अंक वापरून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी अशा 10 संख्या तयार करायला सांगितलेल्या आहे. चला तर मग आधी 2 अंकी संख्या तयार करूया. दोन अंकी संख्या. 2 अंकी संख्येमध्ये फक्त 2च अंक असतात. ते आपण संख्येवरून बघूया. सुरुवातीचे 2 अंक घेऊ. 1 2 12 तयार झाले. 3 4 घेतले 34 झाले. अजून 5 6 घेऊ आपण. 5 6 56 झाले. 7 8 घेऊ. 7 8 78 झाले. 9 0 घेऊ. 9 0 90 झाले. ठीक आहे. आता हे 90 झाले. आपण जर 90ला जर उलटा केलं असतं, आधी 0 लिहिलं असतं आणि नंतर 9 लिहिले असते, तर हे 2 अंकी संख्या झाली असती का? ही एकच अंकी संख्या राहणार, कारण हे 90 नसून हे 9 आहे. तर 2 अंकी संख्या तयार करताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. तर 2 अंकी संख्या तयार करत असताना एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे की दशक स्थानी 0 येता कामा नये. जर 2 अंकी संख्या तयार करत असताना दशक स्थानी 0 आला तर ती 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या राहणार नाही, ती 1 अंकी संख्या होईल. हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर 0 9 हे 2 अंकी संख्या होणार नाही. आपल्या 5 संख्या झालेल्या आहेत. अजून 5 संख्या आपण तयार करूया. 9 8 9 8 98 7 6 76 5 4 54 3 2 32 2 1 21 अशा पद्धतीने आपण 10 संख्या तयार केल्या. चला तर मग यानंतर आपण 3 अंकी संख्या तयार करूया. तीन अंकी संख्या. तर 3 अंकी संख्या या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते की जी संख्या तयार होणार आहे त्याच्यामध्ये 3 अंक असणार आहे. तर 3 अंकी 10 संख्या तयार करू. 1 2 3 घेऊ. 1 2 3 123 तयार झाले. ठीक आहे. 2 3 4 घेऊ. 2 3 4 234 झाले. 3 4 5 घेऊ. 3 4 5 345 झाले. आपण कोणतेही 3 अंक घेऊ शकतो. 5 6 7 घेऊ. 5 6 7 567 झाले. 7 8 9 घेऊ. 789 झाले. ठीक आहे. उलटा घेऊ वाटल्यास. 9 8 7 9 8 7 987 झाले. 7 6 5 घेऊ. 7 6 5 765 झाले. 5 4 3 घेऊ. 5 4 3 543 झाले. 4 3 2 घेऊ. 4 3 2 घेऊ. 432 झाले. 3 2 1 घेऊ. 3 2 1 321 झाले. आता पहा, जर आपण 3 अंकी संख्या पुढची 3 अंकी संख्या बघा. 130. या ठिकाणी आपण 1 3 आणि 0 घेतला आहे. 1 3 0 म्हणजे 130 झाले. या ठिकाणी एकक स्थानी 0 आलेला आहे. आपण जर शतक स्थानी 0 जर घेतला 0 3 1 या संख्येमध्ये शतक स्थानी 0 आलेला आहे. 3 अंकी संख्या तयार करत असताना शतक स्थानी जर 0 आलेला असेल तर ती संख्या 3 अंकी संख्या होणार नाही, ती 2 अंकी संख्या होईल. म्हणून 3 अंकी संख्या तयार करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की शतक स्थानी 0 येता कामा नये. ठीक आहे. तशा पद्धतीने आपण 10 3 अंकी संख्या बघितल्या.
चार अंकी संख्या बघूया. चार अंकी संख्या या शब्दावरूनच असं लक्षात येते की तयार होणाऱ्या संख्येमध्ये 4 अंक असतील. ठीक आहे. या संख्येमधून कोणतेही 4 अंक घेऊ. आपण सुरुवातीस 4 अंक घेणार. 1 2 3 4. 1234 ही संख्या तयार झालेली आहे. कोणतेही 4 अंक घेऊ. 6 7 8 9 घेऊ. 6 7 8 9. 6789 ही संख्या तयार झालेली आहे. कोणतेही 4 अंक घेऊ. 2 3 4 5. 2 3 4 5. 2345 ही संख्या तयार झालेली आहे. 4 5 6 7 घेऊ. 4 5 6 7. 4567 ही संख्या तयार झालेली आहे. 7 8 9 0 घेऊ. 7 8 9 0. 7890 ही संख्या तयार झालेली आहे. 1 2 3 0 घेऊ. 1 2 3 0. 1230 ही संख्या तयार झालेली आहे. 3 6 7 8 घेऊ. 3 6 7 8. 3678 ही संख्या तयार झालेली आहे. 1 2 9 0 घेऊ. 1 2 9 0. 1290 ही संख्या तयार झालेली आहे. 7 8 0 1 घेऊ. 7 8 0 1. 7801 ही संख्या तयार झालेली आहे. 4 0 5 6 घेऊ. 4 0 5 6. 4056 ही संख्या तयार झालेली आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्येमध्ये बघितलं, त्याचप्रमाणे आपण 4 अंकी संख्येमध्ये बघू की हजारे स्थानी शून्य येता कामा नये. जर आपण 4 अंकी संख्या तयार केलं 0 5 6 7. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण 4 अंकी संख्या तयार केलं आणि त्याच्या हजारे स्थानावर जर 0 असेल तर ती 4 अंकी संख्या असणार नाही, ती 3 अंकी संख्या होईल. ठीक आहे. 4 अंकी संख्या तयार करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की 0 कधीही हजारी स्थानी येता कामा नाही. 0 एकक स्थानी, दशक स्थानी किंवा शतक स्थानी आला तरी चालेल, पण 0 हे हजारी स्थानी येता कामा नये 4 अंकी संख्येमध्ये. ठीक आहे. 4 अंकी संख्येमध्ये जर 0 जर हजारी स्थानी आला तर ती 4 अंकी संख्या तयार होणार नाही, ती 3 अंकी संख्या राहील. ठीक आहे. एवढी मात्र काळजी घ्यावी. चला तर मग 5 अंकी संख्या बघूया. 5 अंकी संख्या. पहा, 5 अंकी संख्या या शब्दावरून असं लक्षात येते की तयार होणाऱ्या संख्येमध्ये 5 अंक असतील. चला तर मग 5 अंकी संख्या तयार करूया. सुरुवातीचे 5 अंक घेऊ. कोणतेही 1 2 3 4 5. ठीक आहे. 12345 ही संख्या तयार झालेली आहे. 2 3 4 5 6 घेऊ. 2 3 4 5 6. ठीक आहे. 23456 ही संख्या तयार झालेली आहे. 6 7 8 9 0 घेऊ. 6 7 8 9 0. 67890 ही संख्या तयार झालेली आहे. ठीक आहे. इतर 5 अंक घेऊ. 4 5 7 0 9. ठीक आहे. 45709 ही संख्या तयार झालेली आहे. 8 9 0 2 3. ठीक आहे. 89023 ही संख्या तयार झालेली आहे. 23056. 23056 ही संख्या तयार झालेली आहे. 4 0 4 0 1 5 6 घेऊ. ठीक आहे. 40156 ही संख्या तयार झालेली आहे. 4 0 5 2 1. 40521 ही संख्या तयार झालेली आहे. ठीक आहे. 7 0 5 3 6. 70526 ही संख्या तयार झालेली आहे. ठीक आहे. 5 6 5 6 0 3 7. ठीक आहे.
56,037 ही 5 अंकी संख्या तयार झालेली आहे. मित्रांनो, 5 अंकी संख्या तयार करत असताना 10,000 स्थानी शून्य येणार नाही याची मात्र नेहमी काळजी घ्यावी. पहा, जर आपण 10,000 स्थानी जर शून्य घेतलं, हे 5 अंकी संख्या तयार केलेली आहे आपण. ठीक आहे, 5 अंक दिसत आहे इथं. 1 2 3 4 5 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानावर आपण शून्य घेतलेलं आहे. तर आपण हे 5 अंक घेतले आणि 10,000 स्थानी आपण शून्य घेतलेलं असेल तर ही 5 अंकी संख्या तयार होणार नाही, हे 4 अंकी संख्या तयार होईल. म्हणून नेहमी 5 अंकी संख्या तयार करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की 10,000 स्थानी शून्य येता कामा नये. जर 5 अंकी संख्या तयार करत असताना 10,000 स्थानी जर शून्य आला तर ते 5 अंकी संख्या तयार होणार नाही. ठीक आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्येचे प्रत्येकाचे 10 संख्या आपण तयार केलेल्या आणि वाचल्या पण. चला तर मग पुढचं उदाहरण सोडवूया. पुढचा प्रश्न आहे, देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. पहा, इथे एक सारणी दिलेली आहे, एक तक्ता दिलेला आहे. पहिला कॉलम आहे देवनागरी संख्याचिन्हात, दुसरा कॉलम आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. इथं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात संख्या दिलेली आहे, इथं देवनागरी संख्याचिन्हात संख्या दिलेल्या आहेत. तर हा कॉलम आहे संख्येचे अक्षरी लेखन. ह्या कॉलममध्ये संख्येचे अक्षरी लेखन करायचे आहे. चला तर मग ही सारणी आपण सोडवूया. बघा, या ठिकाणी एक उदाहरण सोडून दाखविलं आहे. देवनागरी संख्याचिन्हामध्ये 2,359 ही संख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये 2,359 ही संख्या लिहिलेली आहे आणि ही संख्या अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिलेली आहे 2,359. याप्रमाणे आपल्याला बाकीचे उदाहरण सोडवायचे आहे. पहा, इथं दिले आहे 32,756. हेच आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात म्हणजे इंग्रजीत लिहायचं आहे. 3 2 7 5 6 झाले 32,756. याचे अक्षरी लेखन करू. 32,756. पुढचं उदाहरण आहे, या ठिकाणी देवनागरीमध्ये संख्याचिन्ह दिलेले नाही आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दिलेली आहे. 67,859. त्याचे आपण देवनागरी संख्याचिन्हामध्ये लेखन करू. 67,859. तर या संख्याचिन्हाचे आपण इथं अक्षरी लेखन करू. 67,859. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू. इथं देवनागरी संख्याचिन्हामध्ये 1,034 लिहिले आहेत, ते आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहू आपण. 1 0 3 4 झाले 1,034. याचे आपण अक्षरी लेखन करू. 1,034. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू. या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात संख्या दिलेली नाही आहे, इथं अक्षरे दिलेली आहेत. 27,895 दिलेलं आहे, त्याचे आपण देवनागरी लिपीमध्ये लेखन करू. 27,895. ठीक आहे, 27,895 झालं. याचे आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लेखन करू. 27,895. तशा प्रकारे आपण हा उदाहरण सोडवला. पुढचा प्रश्न आहे, प्लॅस्टिकचा वापर टाळा. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदी पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. पहा, या ठिकाणी तालुक्यांची नावे दिलेली आहेत आणि प्रत्येक तालुक्याने किती कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत त्यांची संख्या दिलेली आहे. आणि या उदाहरणात शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. तर कोपरगाव या तालुक्याने 12,740 कागदी पिशव्या तयार केल्या.
शेगावनं 28,095 कागदी पिशव्या तयार केल्या. कर्जत तालुक्यानं 31,608 पिशव्या तयार केल्या. तर संगमनेर तालुक्यानं 10,972 एवढ्या पिशव्या तयार केल्या आहेत. चला तर मग प्रत्येक तालुक्याने तयार केलेल्या पिशव्यांची संख्या आपण अक्षरी लेखन करूया. पहिला तालुका कोपरगाव. कोपरगावने 12,740 पिशव्या तयार केल्या. अक्षरी लेखन करू आपण. 12,740. दुसरा बघू आपण. दुसरा तालुका आहे शेवगाव. शेगाव तालुक्याने 28,095 कागदी पिशव्या तयार केल्या. त्याचे अक्षरी लेखन करू आपण. 28,095. ठीक आहे. पुढचा तालुका बघू आपण. कर्जत तालुक्याने 31,608 कागदी पिशव्या तयार केल्या. त्याचे अक्षरी लेखन करू. 31,608. पुढचा तालुका बघू आपण. संगमनेर तालुक्याने 10,972 कागदी पिशव्या तयार केल्या. त्याचे अक्षर लेखन करू आपण. 10,972. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा उदाहरण सोडवलं. चला तर मग पुढचं उदाहरण बघूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, एकूण किती रुपये होतील ते लिहा. तर पहिला प्रश्न आहे, 1,000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा. चला तर मग बघूया एकूण किती रुपये होतात. पहा, इथं दिलेलं आहे 1,000 रुपयांच्या 20 नोटा. आता 1,000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे किती रुपये होतात ते आपण आधी बघू. पहा, 1,000 रुपयांच्या 20 नोटा. 1,000 आणि 20 यांचा जर आपण गुणाकार केला तर 1,000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे किती रुपये होतील ते आपल्याला माहीत होईल. ठीक आहे. तर पहा, 1000मध्ये 3 शून्य आहे, 1 2 3 आणि 20मध्ये 1 शून्य आहे. म्हणजे 3 शून्य आणि 1 शून्य किती शून्य झाले? 4 शून्य. 4 शून्य आपण लिहून घेऊ म्हणजे आपला गुणाकार सोपा होईल. आता 1000मधला 1 आणि 20मधला 2 यांचा गुणाकार करू. बेचा पाडा 1 वेळा, बे 1 बे, म्हणजे 1000 गुणिले 20 म्हणजे 20,000. म्हणजे 1000 रुपयांच्या 20 नोटा आहे म्हणजे किती रुपये झाले? 20,000 रुपये झाले. पुढे सांगितलेलं आहे 100 रुपयांच्या 5 नोटा. पहा, 100 रुपयांच्या 5 नोटा आहे. मग 100 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण 100 गुणिले 5 करू म्हणजे एकूण किती रुपये होतात हे आपल्याला माहीत होईल. 100मध्ये 2 शून्य आहे आणि 5मध्ये शून्य नाही म्हणजे आधी आपण शून्य लिहून घेऊ जेणेकरून आपला गुणाकार सोपा होईल. 100मधले 2 शून्य आपण लिहून घेतलेले आहेत. इथं राहिला 1, इथं 5. 5 आणि 1चा गुणाकार करू आपण. 5 1 5 म्हणजे 100 गुणिले 5 किती झाले? 500. म्हणजे 100 रुपयांचे 5 नोट आहेत म्हणजे 500 रुपये आहेत. पुढे सांगितलेलं आहे 10 रुपयांच्या 14 नोटा. 10 रुपयांच्या 14 नोटा आहेत. तर 10 रुपयांच्या 14 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण 10 आणि 14 यांचा गुणाकार करू. ठीक आहे. तर पहा, 10मध्ये 1 शून्य आहे, 14मध्ये शून्य नाही. 1 शून्य आहे तर आपण 1 शून्य लिहून घेऊ. इथं राहिले 1, इथं राहिले 14. 14 आणि 1चा गुणाकार करू आपण. 14 1 14. ठीक आहे. म्हणजे 10 आणि 14चा गुणाकार आला 140. याचा अर्थ काय? 10 रुपयांच्या 14 नोटा म्हणजे किती रुपये? 140 रुपये. ठीक आहे. तर आपल्याला
प्रश्नामध्ये विचारलेला होता एकूण किती रुपये होतील. ठीक आहे. तर 1000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे 20,000 रुपये झाले. 100 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये झाले. 10 रुपयांचे 14 नोटा म्हणजे 140 रुपये झाले. आणि विचारलेलं आहे एकूण रुपये किती होतील. ते एकूण काळासाठी आपल्याला या 20,000, 500 आणि 140 यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण रुपये माहीत होईल. चला तर मग आपण या तिन्ही संख्यांची बेरीज करू. 20,000, 500, 140. एकक खाली एकक अंक आहे, दशक खाली दशक अंक आला आहे, शतक खाली शतक अंक आलेला आहे. चला तर मग यांची बेरीज करू. 0+0 0, 0+0 0, दशक स्थानाची बेरीज. 0+0 0, 0+4 4, शतक स्थानाची बेरीज. 0+5 5, 5 आणि 1 6, हजार स्थानाची बेरीज. इथे 0 येईल, इथे 2 येईल. म्हणजे 20,000, 500 आणि 140 यांची बेरीज आलेली आहे 20,640. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला होता एकूण किती रुपये होतील. तर एकूण किती रुपये होणार 20,640. आपण शब्दामध्ये लिहू. एकूण 20,640 रुपये होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 1,000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा आणि 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयांची 5 नाणी. आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे एकूण किती रुपये होतील. चला तर मग हा उदाहरण सोडवू. 1,000च्या 15 नोटा सांगितलेलं आहे. म्हणजे 1,000च्या 15 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला आधी काढावं लागेल. 1,000च्या 15 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण काय करू 1,000 आणि 15 यांचा गुणाकार करू. 1,000मध्ये 3 शून्य आहे, 15मध्ये शून्य नाही. म्हणजे एकूण शून्य किती झाले 3 शून्य. 3 शून्य आपण लिहून घेऊ. नंतर 1,000मधला 1 आणि 15 यांचा गुणाकार करू. 1 आणि 15चा गुणाकार केल्यावर किती येतात 15 1 15. 1,000च्या 15 नोटा म्हणजे किती रुपये होतात 15,000 रुपये. ठीक आहे. पुढे दिलेलं आहे 100 रुपयांच्या 12 नोटा. तर 100 रुपयांच्या 12 नोटा आहेत. 100 रुपयांच्या 12 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे काढण्यासाठी आपण 100 आणि 12 यांचा गुणाकार करू. ठीक आहे. 100मध्ये 2 शून्य आहेत, 12मध्ये शून्य नाहीत. एकूण शून्य किती झाले 2. 2 शून्य आपण लिहून घेऊ. आता 100मधील 1 आणि 12 यांचे गुणाकार करू आपण. 12 1 12. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय 100 रुपयांच्या 12 नोटा म्हणजे किती रुपये होतात 1,200 रुपये होतात. पुढे सांगितलेलं आहे 10 रुपयांच्या 8 नोटा. 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे. 10मध्ये 1 शून्य आहे, 8मध्ये शून्य नाही. 1 शून्य आपण लिहून घेऊ. म्हणजे इथं एकूण शून्य किती आहे 1 आहे. 1 शून्य आपण लिहून घेतला. आता 10मधील 1 आणि 8चा गुणाकार करू. 8 1 8. म्हणजे 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे किती रुपये झाले 80 रुपये. आपण या ठिकाणी 10 आणि 8चा गुणाकार करून 10 8 80 असं पण करू शकलो असतो. आपल्याला जे सोयीस्कर वाटेल तसं करायचं. नंतर 1 रुपयांच्या 5 नाणी आहेत. 1 रुपयाच्या 5 नाणी. 1 रुपयाच्या 5 नाणी म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे. तर 5 1 5. 1 आणि 5चा गुणाकार करू. 5 1 5. म्हणजे 1 रुपयांचे 5 नाणी म्हणजे किती रुपये झाले 5 रुपये. ठीक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला होता एकूण किती रुपये होतील ते लिहा. आता 1,000 रुपयांच्या 15 नोटा म्हणजे 15,000 रुपये झाले. 100 रुपयांच्या 12 नोटा म्हणजे 1,200 रुपये झाले. 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे 80 रुपये झाले. 1 रुपयाच्या 5 नाणी म्हणजे 5 रुपये झाले. एकूण रुपये काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्या सर्व रुपयांची बेरीज करावी लागेल. ह्या सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल. चला तर मग ह्या संख्यांची आपण बेरीज करूया. 15,000, 1,200, 80
आणि 5. संख्यांची बेरीज करताना आपण अंकांची मांडणी व्यवस्थित केलेली आहे. एकखाली एकक अंक आलेला आहे, दशकाखाली दशक अंक आलेला आहे आणि शतकाखाली शतक अंक आहे आणि हजारखाली हजार अंक आहे. बेरीज करताना आधी एकक स्थानाची बेरीज करू, नंतर दशक स्थानाची, नंतर शतक स्थानाची, नंतर हजार स्थानाची. चला तर मग बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 0 अधिक 0 0, 0 अधिक 8 8, 0 अधिक 2 2, 5 अधिक 1 6 1. म्हणजे बेरीज किती आली? 16,285. आपल्याला विचारलेलं होता एकूण किती रुपये होतील, तर आपलं उत्तर येईल एकूण 16,285 रुपये होतील. ते आपण शब्दामध्ये लिहू. एकूण 16,285 रुपये होतील. अशा पद्धतीने हा उदाहरण संपला. चला तर मग पुढचं उदाहरण बघूया. पुढचा प्रश्न आहे 4 5 0 3 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. चला तर मग हा उदाहरण आपण सोडवूया. तर आपल्याला अंक दिलेले आहेत. अंक दिलेले आहेत 4 5 0 3 7. हे 5 अंक दिलेले आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करा. सर्वात आधी आपण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करूया. पाच अंकी सर्वात मोठी संख्या. पहा, 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करण्यापूर्वी आपण बघूया की सर्वात मोठा अंक कोणता आहे. ह्या दिलेल्या 5 अंकापैकी सर्वात मोठा अंक आहे 7. 7पेक्षा लहान अंक आहे 5. 5पेक्षा लहान अंक आहे 4. 4पेक्षा लहान अंक आहे 3. 3पेक्षा लहान 0. तर मित्रांनो, 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करताना आपण ह्या अंकांचा उतरता क्रम लिहू. म्हणजे आधी सर्वात मोठा अंक, नंतर त्यापेक्षा लहान अंक, मग त्यापेक्षा लहान, मग त्यापेक्षा लहान, मग सर्वात लहान. ह्या पद्धतीने आपण उतरत्या क्रमाने यांची मांडणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल. चला तर मग आपण यांची उतरत्या क्रमाने मांडणी करूया. सर्वात मोठा अंक आहे 7. आधी 7 लिहू. 7पेक्षा लहान अंक आहे 5. 5 लिहू. 5पेक्षा लहान अंक आहे 4. 4 लिहू. 4पेक्षा लहान अंक आहे 3. 3 लिहू. 3पेक्षा लहान ते 0. पहा, नवीन संख्या तयार झालेली आहे. याच्यामध्ये 5 अंक आहेत. 1 2 3 4 5. आणि कोणती संख्या तयार झाली आहे? 75,430. म्हणजे हे दिलेले 5 अंक वापरून आपण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार केलेली आहे. आणि ती संख्या कोणती आहे? 75,430. याच पद्धतीने आपण 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करू शकतो. चला तर मग बघूया कशा पद्धतीने आपण 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करू शकतो. 5 अंकी सर्वात लहान संख्या. ठीक आहे. आता पहा, 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करत असताना आपण या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करताना आपण संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केली, त्याचप्रमाणे इथं आपण उलटं करणार आहोत. या ठिकाणी आपण संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी करणार आहोत. तर पहा, दिलेल्या 5 अंकामध्ये सर्वात लहान आहे 0. आधी 0 लिहून घेऊ. 0पेक्षा मोठा आहे 3. 3पेक्षा मोठे आहे 4. 4पेक्षा मोठे आहेत 5. 5पेक्षा मोठे आहे 7. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 5 अंकी संख्या तयार झाल्याचा भास होत आहे. पण हे 5 अंकी संख्या तयार झाली नसून हे 4 अंकी संख्या तयार झालेली आहे. आपली पद्धत बरोबर आहे, पण आपल्याला 5 अंकी सर्वात लहान संख्या मिळालेली नाही. ठीक आहे. तर ही 5 अंकी सर्वात लहान संख्या असणार नाही. ठीक आहे. तर ही होईल 4 अंकी संख्या. आपण जर शून्याला 10,000 या ठिकाणी न ठेवता 1000 स्थान जर ठेवलं तर आपल्याला 5 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. म्हणजे आपल्याला 10,000 या स्थानी 3ला ठेवावं लागेल, 1000 स्थानी 0ला ठेवावं लागेल आणि बाकीचे अंक जसे तसे.
4, 5 आणि 7. मग आपल्याला मिळेल 5 अंकी सर्वात लहान संख्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार केली आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार केली. मित्रांनो, आपण जर शून्यापासून जर सुरुवात केली असती तर हे 5 अंकी संख्या न मिळता 4 अंकी संख्या आपल्याला मिळत होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायला सांगितलेलं असेल आणि शेवटचे स्थान जर शून्य येत असेल तर ते शून्य एक घर सरकून पुढच्या स्थानी आणायचं, जेणेकरून आपल्याला सर्वात लहान संख्या मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या आपण तयार करू शकतो. चला तर मग पुढचं उदाहरण सोडवूया. पुढचं उदाहरण आहे, गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, गाव व त्या गावाची लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. इथं गाव आहे आणि त्यांच्या बाजूला त्या गावांची लोकसंख्या दिलेली आहे. चला तर मग आपण आधी माहिती वाचून घेऊ. तळा या गावाची लोकसंख्या आहे 40,642. मोरेगाव या गावाची लोकसंख्या आहे 87,012. आष्टी या गावाची लोकसंख्या आहे 76,201. गगनबावडा या गावाची लोकसंख्या आहे 35,777. भामरागड या गावाची लोकसंख्या आहे 35,950. वाशी या गावाची लोकसंख्या आहे 92,173. तर बोधवाड या गावाची लोकसंख्या आहे 91,256. वेल्हे या गावाची लोकसंख्या आहे 54,497. मोरवाडा या गावाची लोकसंख्या आहे 85,890. तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला होता की या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर खाली काही प्रश्न दिलेली आहे. वर दिलेली माहितीचा वापर करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. चला तर मग पहिला प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? तर आपल्याला बघायचं सर्वात जास्त लोकसंख्या असणारे गाव कोणते आहे. तर पहा, इथं 40,087, 76, 35, इथं 92 जास्त वाटत आहेत. इथं 91. म्हणजे वाशी या गावाची लोकसंख्या आपल्याला जास्त दिसत आहे आणि वाशी या गावाची लोकसंख्या किती आहे? 92,173. तर आपला प्रश्न उत्तर असेल, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव वाशी असून त्या गावाची लोकसंख्या 92,173 आहे. चला तर मग या उत्तराचे लेखन करूया. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव वाशी असून या गावाची लोकसंख्या 92,173 आहे. 92,173 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? पहा, मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890 आणि मोरेगाव यांची लोकसंख्या आहे 87,012. ठीक आहे. तर मोरेगाव आणि मोरवाडा या गावाची लोकसंख्याची जर आपण तुलना केली तर असं लक्षात येते की मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे आणि त्याची लोकसंख्या किती आहे? 87,012. तर आपलं उत्तर काय येईल? मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे. तर चला तर मग उत्तराचे लेखन करूया. मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे. आपलं उत्तर ठळकपणे दिसून यावं म्हणून आपण ह्या उत्तराला अंडरलाईन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती?
तर पहा, सर्वात कमी लोकसंख्या असणारं गाव बघूया. इथं 40,000, 87,000, 76,000, 35,35, 92, 91, 54, 85. गगनबावळाची 35,777 दिसते इथं आणि भामरागडची 35,950 आहे. यांचं 1000 आणि 10,000चे स्थान सारखं आहे. आपण शतकस्थानाची तुलना करू. शतकस्थानी इथं 7 आहे, इथं शतकस्थानी 9 आहे. आपल्याला सर्वात कमी लोकसंख्या असणारे गाव पाहिजे, तर 9पेक्षा 7 लहान आहे, म्हणजे ही संख्या पूर्ण लहान होईल. याचा अर्थ काय होते, गगनबावडा या गावाची लोकसंख्या सर्वात कमी आहे. कमी आहे म्हणजे किती आहे, 35,777. तर आपलं उत्तर येईल, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव गगनबावडा असून त्याची लोकसंख्या 35,777 आहे. चला तर मग उत्तराचे लेखन करूया. सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव गगनबावडा असून या गावाची लोकसंख्या 35,777 आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा उदाहरण सोडवला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.